लहान बाळ असतं, दिवसभर खेळतं, इकडे तिकडे पळतं, पण रात्री आईच्या कुशीत येतं. आप्पी आमची कलेक्टर नंतर कृष्णाईच्या लेकीमध्ये परत येणं, माझा प्रवास हा त्या बाळासारखा आहे. मी परत एकदा झी मराठीवर आलो आहे, आईच्या कुशीतच आलो. तेच सगळे प्रेक्षक, आपला तोच सातारा, हे जरी असलं तरी आता अर्जुन म्हणून नाही, शंकर म्हणून तुमच्यासमोर होतं. खरं सांगायचं म्हटलं तर मी 2 मेला ऑडिशन दिलं ह्या सिरियलसाठी. ताई मी स्टेजवर उभा आहे म्हणून नाही बोलत आहे, मी खूप मनापासून बोलतो आहे. मला जेव्हा कळलं की ह्यामध्ये निवेदिता ताई कृष्णाई करतायत, कृष्णाईच्या लेकीमध्ये, मी आता सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलं आणि मला इथे सांगायला पण खूप मी गर्वाने सांगतोय, अभिमानाने सांगतोय, मी मारुती रायाचा भक्त आहे. मी 2 मेला संध्याकाळी घरी गेलो, शंकरची स्क्रिप्ट जी माझ्या पाकिटात अजूनही आहे ती मी देवघरासमोरच ठेवली. मी त्याची पूजा केली हळदी कुंकू वाहून. आणि त्या दिवसापासून ज्या दिवशीपर्यंत माझं सिलेक्शन झालं नव्हतं त्या दिवशीपर्यंत 19 मेपर्यंत दररोज सकाळी मी एक वाक्य बोलायचो, मारुती राया, झी मराठीवर कृष्णाईच्या लेकी नावाची नवीन TV सिरियल येत आहे, त्यात मला शंकर हे पात्र साकारण्याची संधी मिळू दे. आणि माझी हनुमान चालीसा सुरू व्हायची 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा. त्यानंतर परत एकदा हे वाक्य बोलायचो आणि त्यानंतर माझी प्रार्थना थांबायची. ह्यासाठी मला आर्टिस्ट म्हणून काम मिळावं, माझ्या सगळ्या गोष्टी व्हाव्या, हा भाग एका बाजूला, पण फक्त आणि फक्त निवेदिता ताई त्यामध्ये काम करतायत हे एक महत्त्वाचं रिझन होतं. आणि ताई मला हे खूप प्राऊडली सांगावंसं वाटतं, आता तुमच्यासमोर उभं राहू. आणि मग बजरंगबलीने माझ्या पदरात हा रोल दिला. सो ज्यांनी गेले 40 वर्ष महाराष्ट्राला खळखळून हसवलंय पण रडवलंय पण, त्यांच्यामध्ये आई दिसते, त्यांच्या चेहऱ्यामध्ये आई दिसते. निवेदिताताईंच्या शिवाय मराठी फिल्म इंडस्ट्री हा विचारच होऊ शकत नाही. तर त्यांच्यासोबत मी आता एक सकाळला एक इंटरव्ह्यू दिला, त्यामध्ये मी लिहिलं की मला हातात भाला घेऊन 2 तास उभं राहायचं जरी काम असेल ना तरी मी करेन. ज्या सीनमध्ये ताई आहे त्यांनी मी भाला घेऊन उभा आहे, चालेल ना, मला वाक्य नसलं तरी चालेल. सो हे मी खूप ब्लेस्ड आहे की मला ह्या सिरियलमध्ये काम करायला मिळतं.